डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या 11 एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराग, उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइटने टिपलेले फोटो समोर, पाकिस्तानकडूनही कबुली। भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार, जैशचं मुख्यालय, लष्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटींची मदत। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त, AK-47 रायफली, हातबॉम्ब, काडतूस हस्तगत, थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद। 22 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले BSFचे जवान PK साहू भारतात सुखरूप परत, अटारी वाघा सीमेवरून साहू मायदेशात। ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी, मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते सहभागी होणार। जम्मूतील वैष्णोदेवी यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी, भारत पाक संघर्षानंतरही वैष्णोदेवी यात्रा करत पर्यटकांचं दहशतवादाला सडेतोड उत्तर। जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांचा सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रपती एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मवियाच्या नेत्यांच्या गाठी भेटी। माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्या, उत्तराची अपेक्षा, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया, गद्दारी केली नसल्याचाही दावा। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची चढाओढ, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच। कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी, 4 पोलिसांना महागात, एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित, सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती पार्टी। दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत। अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी, तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींवरील कारवाई प्रकरणी ईडीचे 13 ठिकाणी छापे। आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जन्मदात्या बापाने जनावरांच्या गोठ्यात बांधलं, बीडच्या गेवराईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना, पाहुणी म्हणून आलेल्या महिलेच्या पुढाकारामुळे सुटका। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ, गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा। IPLच्या शिल्लक सामन्यांमध्ये नाचगाणं आणि चीअर लीडर्सच्या नसाव्या असं वाटतं, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं परखड मत।